जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ। ओम महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः। आता नवरात्री येऊ घातलंय। आपण सगळेजण जगन्मातेचं स्मरण करणार आहोत, पूजा करणार आहोत आणि तिची कृपा प्राप्त करणार आहोत। आणि त्यासाठी हे 9 दिवस आपण साजरे करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो। घट म्हणजे काय, घटस्थापना का, त्याचा अर्थ काय, त्याला तार्किक आधार काय, हे तुम्हाला जर सगळं समजून घ्यायचं असेल तर आता हा जो तुम्हाला व्हिडिओ येतोय, ऑडिओ जो येतोय, तो तुम्ही पूर्णपणे ऐका, म्हणजे तुम्हाला ते कळेल। आणि पुढचंही सांगून ठेवतो, ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये ज्या 9 देवता आहेत, जगन्मातेची 9 रूपं आहेत, त्या प्रत्येक रूपाची माहिती आणि त्याचं वैशिष्ट्य हे सांगणारा पुढचा व्हिडिओ आहे। आणि त्याच्यामध्ये या 9 दिवसात करायचं व्रत की जे व्रत केल्याने तुम्हाला इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत मिळू शकेल, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगन्मातेची तुम्हाला मदत मिळू शकेल अशी माझी श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे। ते व्रतही त्यात सांगितलेलं आहे। तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकाच आणि तो ऐकल्यानंतर पुढचाही व्हिडिओ पूर्णपणे ऐका। लवकरच, आज हा व्हिडिओ येतोय, लवकरच पुढचा व्हिडिओ 24 तासातच तुमच्या भेटीला येतो आहे। ओके, आशीर्वाद। जय जय शनिदेव समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। ओम महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः। जय जय रघुवीर समर्थ। ओम महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः। आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि आपण सगळे आदिमायेचं स्वागत करून तिची पूजा करणार आहोत, तिचं स्मरण करणार आहोत, तिची सेवा करणार आहोत। आता सगळेच तिच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत। हे नवरात्रीचे दिवस म्हणजे आपल्या आईचं स्मरण करण्याचे दिवस, आदिमायेचं स्मरण करण्याचे दिवस, जिच्यामुळे हे ब्रह्मांड निर्माण झालं, त्या आदिमायेचं स्मरण करण्याचे दिवस। सगळ्या देवता जिच्यापासून निर्माण झाल्या, त्या आदिमायेचं स्मरण करण्यासाठी म्हणून आपण हे 9 दिवस साजरे करतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जो पहिला दिवस येतो त्या दिवशी घटस्थापना करतो। घटस्थापना का करतो आपण, लक्षात ठेवा। घट ह्याचा जो एक अर्थ घेतलेला आहे तो असा आहे, आध्यात्मिक जो अर्थ घेतलेला तो असा आहे की घट म्हणजे कुठची निर्माण शरीर, कुठची जी निर्माण झालेली गोष्ट आहे त्याचा जो आकार आहे, त्याचा जो आकार आहे, साकार एखादी गोष्ट झाली की त्या साकाराला एक घट ही कल्पना आहे। संतन के मन में रहत है जग के हित की बात, घट घट देखै अलख को दूजी जात न पात। हे घट घट देखै अलख को, तोच दृष्टिकोन ह्या घटाच्या मागे आहे। सगळ्या गोष्टी ह्या जडातूनच निर्माण होतात, मातीतूनच निर्माण होतात, ह्या पंचमहाभूतातूनच निर्माण होतात। चैतन्य हे त्या निर्मितीला कारण असेल, पण त्याचं प्रगटीकरण हे या पंचमहाभूतातून होतं। आणि त्या पंचमहाभूतामध्ये सुद्धा महत्त्वाची आहे पृथ्वी, म्हणजे माती। आणि म्हणूनच हे नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे या प्रकृतीची, या मायेची, या जडाची पूजा करण्याचे हे दिवस आहेत, तिचं स्मरण करण्याचे हे दिवस आहेत।
बहुतेक वेळेला कसं होतं की जे दिसत नाही त्याचं लोकांना आकर्षण असतं आणि जे दिसतंय त्याचं महत्त्व कळत नाही. अगदी साधं व्यवहारात जरी आपण उदाहरण घ्यायचं ठरवलं तरी जी माणसं आपल्या सतत बरोबर असतात त्याचं आपलं काही कौतुक नसतं, पण जो लांब आहे त्याचं आपलं कौतुक असतं, त्याच्याबद्दल आपण बोलत असतो. एखादा माणूस आपल्या समोर आहे तोपर्यंत त्याचं आपल्याला महत्त्व कळत नाही, पण तोच निवर्तला गेला कैलासाशी झाला की मग आपल्याला त्याचे गुण कळायला लागतात, आठवायला लागतात. म्हणजे कसं आहे की जे नाही आहे, जे किंबहुना जे दिसत नाही, मिळत नाही, मिळणं अवघड आहे, त्याचं माणसांना कौतुक असतं, पण जे समोर आहे त्याचं महत्त्व कळत नाही. हीच गोष्ट इथं पण होते. परिस्थिती अशी आहे की जड आणि चैतन्य, एनर्जी आणि मॅटर हे एकत्र येऊनच कुठची गोष्ट घडते, बनते. त्यातली कुठची गोष्ट सेपरेट झाली म्हणजे चैतन्य सेपरेट झालं काय की मॅटर सेपरेट झालं काय, सेपरेट झालं की आपोआपच ती गोष्ट नष्ट होते, म्हणजे तिचं रूपांतरण होतं, ती पहिल्यासारखी राहत नाही. आणि म्हणूनच परिस्थिती अशी की होतं कसं, समोर जे दिसतं ते मॅटर आहे, ती प्रकृती आहे, ती माया आहे. हे शरीर ही माया आहे, ही प्रकृती आहे, आणि चैतन्य हे आत्मा आहे. पण आत्मा दिसत नाही, तो आहे हे मान्य करावं लागतं अनुभवाने, पण तो दिसत नाही. पण शरीर दिसतं, पण जे दिसतं शरीर त्याचं महत्त्व लक्षात येत नाही, आणि जो दिसत नाही त्या आत्म्याला समजून घेण्यासाठी माणूस आयुष्यावर धडपड करतो. अशा परिस्थितीमध्ये आपण त्या मायेला, त्या प्रकृतीला कमी लेखल्यासारखं होतं, महत्त्व न दिल्यासारखं होतं, किंबहुना त्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं होतं. हे दुर्लक्ष होता कामा नये. तिचं असणारं महत्त्व तिला दिलं गेलंच पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याकडे आपल्या शास्त्रांनी, आपल्या पूर्वजांनी हे नवरात्रीचे 9 दिवस ठेवले की या 9 दिवसामध्ये आपण देवीचं स्मरण करायचं आहे, आदिमायेचं स्मरण करायचं आहे. हे 9 दिवस म्हणजे देवीचे असणारे 9 गुण आहेत. 9 रूपं जशी आहेत तशी तिच्यामध्ये असणारे 9 गुण आहेत. ती कधी शैल्यवासिनी म्हणून येते, कधी ती ब्रह्मचारिणी म्हणून येते, कधी ती कालीमाता म्हणून येते. प्रत्येक रूपामध्ये तिच्यात काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. कधी ती लहान बाळाला घेऊन येते, म्हणजे ती आई आहे, निसर्गाशी एकरूप होणारी शैल्यवासिनी आहे, परब्रह्माशी ब्रह्मचारिणी आहे. असे निरनिराळी रूपं तिची आहेत. ही 9 रूपं घेऊन ती येते. बहुतेक सगळ्या स्त्रियांना हे अशा अनेक फरक दिवसभरात स्वतःमध्ये सुद्धा करावे लागतात. त्या सकाळी उठल्या की आई असतात, पत्नी असतात, डबा करून द्यायचा आहे, मुलाला सांभाळायचं आहे, मुलाची आंघोळ करायची आहे, त्याला नेऊन शाळेत सोडायचं आहे, मग कामावर जायचं आहे. म्हणजे एका वेळेलाच ती आई असते. दुसरं तिथून हल्ली की ती मग ऑफिसमध्ये गेल्यानंतर बॉस असते किंवा तिथले कर्मचारी असते. तिथून ती घरी परत आल्यानंतर घरामध्ये सगळी स्वयंपाक वगैरे करायचं असतं, म्हणजे सगळं ते काम ती स्वयंपाकिणीचं काम करायला सुरुवात करते. नंतर सगळ्या गोष्टी 10 गोष्टी ती करते घरामध्ये. अनेक रूपं तिला घ्यावी लागतात. ही अनेक रूपं घेण्याची जी प्रत्येक स्त्रीची परिस्थिती आहे ना, तेच देवीचं आहे. देवीसुद्धा निरनिराळ्या रूपांमध्ये आपल्यासमोर येते. आणि ही जी 9 रूपं आहेत, त्या 9 रूपांमध्ये प्रत्येक रूपात तिचा एक विशिष्ट गुण आहे, आणि त्या गुणाला घेऊन ती येते. आणि तिचं हे महत्त्व अधोरेखित व्हावं, तिचं हे महत्त्व अधोरेखित व्हावं म्हणून हा नवरात्रीचा उत्सव आहे. या दिवशी आपण घटस्थापना करतो. आता लक्षात ठेवा, घटस्थापना करतो म्हणजे काय करतो आपण, तर आता कुठेही आता मूर्ती मिळायची म्हणतं तर प्रत्येकाकडे काय मूर्ती असेल असं नाही. आणि अगदी ग्रामीण भागात गेलात, गोरगरिबांकडे गेलात, पण तर प्रत्येकाला त्यांना मूर्ती कुठून मिळणार.
पण घट कोणालाही मिळू शकतो, घट कोणालाही मिळू शकतो आणि त्याची स्थापना घरात करणं हे कोणीही करू शकतं. आणि म्हणूनच घरामध्ये घटस्थापना केली जाते, देवी म्हणून केली जाते आणि त्याच्यामध्ये आपण ज्योत लावलेली असते, ती अखंड ज्योत असते. 9 दिवस ती सांभाळली जाते, 9 दिवस. आता परिस्थिती अशी आहे, घटस्थापना जी आपण करतो ती करण्यामागचा दृष्टिकोन असा असतो की घट हा मेटलचा किंवा मातीचा बनलेला असतो. मेटल काय किंवा माती काय ही शेवटी या पृथ्वीच्या गर्भातूनच येते आणि म्हणूनच या पृथ्वीशी, या जडाशी त्या घटाचा जवळचा संबंध आहे. लक्षात ठेवा, माणसाचं जीवन हे त्या घटासारखंच समजलं गेलं आहे शास्त्रामध्ये, आपल्याकडे अध्यात्मशास्त्रात. थोडंसं एक उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याकडे ज्या वेळेला नवीन वास्तूत आपण राहायला जातो त्याच्या अगोदर आपण तिथं कलश नेऊन ठेवतो ना. जेव्हा आपल्या घरात काही पूजा असते तेव्हा पण आपण कलश ठेवतो ना, त्याच्यावर मग श्रीफळ ठेवतो, पण कलश ठेवतोच. कुठचीही पूजा साधारणत कलश श्रीफळ हे वापराशी होत नाही. हा कलश कशा करता असतो? त्या कलशामध्ये कधी आपण आता ह्या नवरात्रामध्ये आपण त्यात दीप ठेवतो, पण बाकीच्या वेळा आपण त्या कलशामध्ये पाणी घालतो, पण कलश वापरतोच. कलश, पाणी हे जे सगळं आहे, म्हणजे कलश असतो तो मेटलचा असतो, त्याच्यामध्ये आपण पाणी म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही जी पंचमहाभूतं आहेत ना, या पंचमहाभूतांना तिथं स्थान आहे. कलश असतो तो पृथ्वी, त्याच्यात पाणी असतं ते आप, आणि तेज तर म्हणजे काय, सूर्य, त्याचा प्रकाश तर सगळीकडे मिळतच असतो. वायू, आपण कलश पूर्ण नाही भरत, त्याच्यामध्ये थोडी जागा असते, वायू. आणि आकाश, आकाश हे तर सगळीकडे अस्तित्वात आहे. तुम्ही कुठेही पूजा केली तरी त्याच्यावरती घराच्या वर डोक्यावर आकाश आहेच हो, सूर्याचा प्रकाश आहेच. आणि म्हणून म्हणतं की हे पंचमहाभूतांना एकत्र करून आपण तिथे ठेवतो ना. म्हणून म्हणतं की घर घेतलं, लग्न, कार्य, सगळे पूजा ह्याच्यामध्ये आपण कलशाचा वापर करतोच. कारण मुळात दृष्टिकोन हा आहे की कलश हे तुमच्या जीवनाचं म्हणून एक प्रतिकात्मक म्हणून समजलं जातं, जीवनाचं प्रतीक म्हणून समजलं जातं. प्रत्येक माणूस हा त्या कलशासारखाच आहे, त्याचं जीवन हे त्या कलशासारखंच आहे. आणि म्हणूनच जसं तो कलश ठेवल्यानंतर आपण काळजी घेतो की तो फुटू नये, तुटू नये. नाहीतर घरामध्ये पूजेचा कलश ठेवले आणि तो पडतोय, धडपडतोय, सांडतोय, असं कधी होतं का? नाही होत ना. आपण त्या कलशाची काळजी घेतो. वास्तुपूजन करताना सुद्धा आपण घरामध्ये पहिल्यांदा कलश ठेवला नेऊन घर ताब्यात घेतल्यानंतर, तर तो कलशसुद्धा तिथे व्यवस्थित राहील असं पाहून आपण ठेवतो. जर त्या कलशाची आपण एवढी काळजी घेतो तर हे आपलं शरीर म्हणजे जे कलश आहे, आपलं शरीररूपी जे कलश आहे त्याची पण किती काळजी घ्यायला पाहिजे. हे मी तुम्हाला उदाहरण दिलं, त्याचं कारण एकच आहे, तुम्हाला कळावं की आपण जसा घड्याला म्हणजे घटाला स्थापन करतो आपल्या घरामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण अखंड ज्योत लावतो, 9 दिवस आपण ती ज्योत सांभाळतो, तसंच परमेश्वराने आपला हा देह, आपलं हे शरीर हे सुद्धा घटच आहे आणि त्या घटामध्ये परमेश्वराने दिलेली चैतन्य म्हणजे ती अखंड ज्योत आहे. ह्याचं आपल्याला स्मरण होण्यासाठी म्हणून हा नवरात्रीचा उत्सव आहे. आपल्याला पण लक्षात आलं पाहिजे की जसा तो घट आपण सांभाळतो,
जसा तो घट आपण सांभाळतो, त्याचं महत्त्व समजून घेतो, तसा हा घट आपलं शरीर हे सांभाळणं, त्यातली असणारी जी अखंड ज्योत आहे आत्म्याची, त्याला सांभाळणं, त्याला समजून घेणं आणि त्याचबरोबर या घटालाही सांभाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे कळावं यासाठी हा नवरात्रीचा उत्सव आहे. लक्षात ठेवा, ह्या नवरात्रीचा उत्सवामध्ये तुमच्याकरता एक सोपी उपासना, म्हणजे नेहमी तुम्ही घरी घट करत असालच, पण त्याचबरोबर एक सोपी उपासना मी तुम्हाला सांगणार आहे, पण ती पुढच्या भागामध्ये. आत्ताच्या या भागामध्ये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की जसं वर्षभर आपण चैतन्याचं स्मरण करतो, वर्षभर आपण आत्म्याच्या उन्नतीचं स्मरण करतो, तसं या 9 दिवसामध्ये आपण जडाचं, ह्या प्रकृतीचं स्मरण करायचं आहे. कारण लक्षात ठेवा, चैतन्याबरोबर जो प्रकृती नसेल तर चैतन्य प्रगट होऊ शकत नाही, आणि चैतन्य नसेल तर प्रकृतीला काही घडवता येत नाही. घडवण्यासाठी चैतन्य आणि प्रकृती, म्हणजे पुरुष आणि प्रकृती एकत्र येणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण आता हा नवरात्रीचा दिवस जो साजरा करणार आहोत, त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला मी जी उपासना सांगणार आहे आणि त्या 9 दिवसाच्या 9 देवींचं पण महत्त्व सांगणार आहे, त्याच्यासाठी मी पुढच्या भागात पुन्हा तुम्हाला भेटतो लवकरच. जय जय रघुवीर समर्थ. ओम महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी स्वरूपिणी देवी दुर्गे नमः.